इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 3 मागणीचे विश्लेषण स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा. 1. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात डॅश पर्याय प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. तर याचं उत्तर असेल अप्रत्यक्ष संबंध असतो. 2. हलक्या प्रतीच्या वस्तूंबाबतीत उत्पन्न व मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. तर याचं उत्तर असेल ब व्यस्त संबंध असतो. 3. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने असा. पर्याय आहेत dx is function of px, dx is function of pz, dx is function of y, dx is function of tx. तर याचं उत्तर असेल अ dx is function of px. 4. जेव्हा अधिक किमतीला कमी संख्येला मागणी केली जाते, हे असे दर्शवते की मागणीतील वृद्धी, मागणीतील विस्तार, मागणीतील ह्रास, मागणीतील संकोच. तर याचं उत्तर असेल ड मागणीतील संकोच. प्रश्न दुसरा आहे, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. 1. अशी परिस्थिती जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. मागणीचा नियम. 2. मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. मागणी वक्र. 3. अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. विविधोपयोगी वस्तू. 4. किंमत स्थिर असताना इतर घटकांतील बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. मागणीतील वृद्धी. 5. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. मागणी. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. 1. इच्छा आणि मागणी. उत्तर. एखादी वस्तू हवी वाटणे म्हणजे इच्छा होय. इच्छा अधिक खरेदी शक्ती अधिक खर्च करण्याची तयारी यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मागणी. इच्छा ही केवळ मानसिक भावना किंवा गरज असते, तर मागणी ही परिणामकारक इच्छा असते. इच्छा खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे किंवा खरेदी शक्ती असणे गरजेचे असते, तर मागणीसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता असते. प्रत्येक इच्छा प्रत्यक्ष खरेदीत बदलत नाही, तर प्रत्येक मागणी ही इच्छेवर आधारित असते, पण प्रत्येक इच्छा मागणी नसते. इच्छेमध्ये खर्च करण्याची मानसिक तयारी असणे आवश्यक नाही, तर मागणी प्रत्यक्ष खरेदीत रूपांतरित होते. इच्छेचे उदाहरण आहे, उदाहरणार्थ गरीब व्यक्तीला कार हवी असणे ही केवळ इच्छा आहे, तर मागणी एखाद्या व्यक्तीकडे कार खरेदी करणे इतके पैसे आहेत आणि तो ती खरेदी करतो ही मागणी आहे. 2. मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. उत्तर. मागणीतील विस्तार वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होते, तर मागणीतील संकोच वस्तूची किंमत वाढल्यामुळे मागणीत घट होते. इतर सर्व घटक स्थिर असतात, तर मागणीतील संकोचमध्ये इतर सर्व घटक स्थिर असतात. मागणीतील विस्तार मागणी वक्रावर खालच्या दिशेने हालचाल होते, तर मागणीतील संकोचमध्ये मागणी वक्रावर वरच्या दिशेने हालचाल होते. मागणीतील विस्तार ही बदल फक्त किमतीमुळे होतो, तर मागणीतील संकोच हा बदल फक्त किमतीमुळे होतो. मागणीतील विस्तार कमी किमतीमुळे ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतात, तर मागणीतील संकोचमध्ये जास्त किमतीमुळे ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करतात. 3. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास. मागणीतील वृद्धी किंमत स्थिर असताना मागणीत वाढ होते, तर मागणीतील ह्रास किंमत स्थिर असताना मागणीत घट होते. मागणीतील वृद्धी हा बदल इतर अनुकूल घटकामुळे होतो, उदाहरणार्थ उत्पन्न वाढ, आवड वाढ. तर मागणीतील ह्रास हा बदल इतर प्रतिकूल घटकामुळे होतो, उदाहरणार्थ उत्पन्न घट, आवड कमी होणे. मागणीतील वृद्धी मागणी वक्र उजवीकडे सरकतो, तर मागणीतील ह्रासामध्ये मागणी वक्र डावीकडे सरकतो.
मागणीतील वृद्धी वाढल्यास ग्राहक पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात, तर मागणीतील ह्रास झाल्यास ग्राहक पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात. मागणीतील वृद्धी हा बदल किमतीशिवाय इतर घटकामुळे होतो, तर मागणीतील ह्रास हा बदल किमतीशिवाय इतर घटकामुळे होतो. प्रश्न 4 आहे. खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत ते कारण स्पष्ट करा. 1. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. सहमत, कारण किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध असतो. किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी घटते, म्हणून मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली झुकलेला असतो. 2. मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. असहमत, कारण मागणीवर किमतीबरोबरच इतर घटकांचाही प्रभाव असतो. उदाहरण उत्पन्न, आवडीनिवडी, लोकसंख्या, पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती, जाहिरात इत्यादी. त्यामुळे किंमत हा महत्त्वाचा घटक असला तरी तो एकमेव घटक नाही. 3. जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते. असहमत, कारण गिफेन वस्तूंमध्ये किंमत आणि मागणी यांचा प्रत्यक्ष संबंध दिसतो. किंमत कमी झाल्यावर मागणी कमी होते आणि किंमत वाढल्यावर मागणी वाढते. त्यामुळे दिलेले विधान चुकीचे आहे. प्रश्न 5 आहे. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तक्ता आहे. बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. तर मित्रांनो, या पद्धतीने बाजार मागणी पत्रक पूर्ण होईल. वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. तर मित्रांनो, याचे उत्तर असे असेल, याप्रमाणे बाजार मागणी वक्र तयार होईल. प्रश्न 5वा 2. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. 1. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. उत्तर: मागणी वक्र उजवीकडे सरकतो म्हणजे मागणीतील वाढ होते. किंमत तीच असताना जास्त प्रमाणात वस्तूची मागणी होते. उदाहरणार्थ उत्पन्न वाढ, लोकसंख्या वाढ. 2. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. उत्तर: मागणी वक्र डावीकडे सरकतो म्हणजे मागणीत घट होते. किंमत तीच असताना कमी प्रमाणात वस्तूची मागणी होते. उदाहरण उत्पन्न घट, आवड कमी होणे. 3. वस्तूची किंमत. चित्रात या अक्षावर म्हणजेच उभ्या रेषेवर वस्तूची किंमत दाखवली आहे. 4. मागणीतील वृद्धी आणि ह्रास संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: मागणीतील वृद्धी किंमत कमी झाल्यामुळे त्याच वक्रावर खाली जाऊन मागणी वाढते, तर मागणीतील ह्रास किंमत वाढल्यामुळे त्याच वक्रावर जाऊन मागणी कमी होते. प्रश्न 3 आहे. खालील आकृती स्पष्टीकरण करा. 1. या आकृतीत मागणीतील डॅश दर्शविला आहे, संकोच. तर या आकृतीत मागणीतील विस्तार दर्शवला आहे. 2. या आकृतीत मागणी वक्र वरच्या दिशेने सरकतो, तर या आकृतीत मागणी वक्र खालच्या दिशेने सरकतो. प्रश्न 6 आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. उत्तर: मागणीचा नियम हा सूक्ष्म अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. याच्या सहाय्याने वस्तूची किंमत आणि तिची मागणी यातील संबंध समजतो. हा नियम उपभोक्त्याच्या वर्तनावर आधारित आहे. नियम आहे: इतर सर्व परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली तर मागणी घटते किंवा किंमत कमी झाली तर मागणी वाढते. म्हणजेच किंमत व मागणी यात व्यस्त संबंध असतो. स्पष्टीकरण: किंमत कमी, ग्राहकांची खरेदी शक्ती वाढते, मागणी वाढते. तर किंमत जास्त झाल्यास ग्राहक कमी खरेदी करतात, त्यामुळे मागणी घटते. म्हणून मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली झुकलेला असतो. मागणीच्या नियमाचे अपवाद पुढीलप्रमाणे. काही विशेष परिस्थितीत किंमत व मागणी यांचा प्रत्यक्ष संबंध दिसतो. 1. गिफेन वस्तू. कनिष्ठ वस्तूंच्या बाबतीत किंमत कमी झाल्यावर मागणी वाढत नाही, उलट कमी होऊ शकते. 2. प्रतिष्ठेच्या वस्तू. हिरे, सोने यांसारख्या महाग वस्तूंची किंमत वाढली तरी त्यांची मागणी वाढते, कारण त्या प्रतिष्ठा दर्शवितात. 3. भविष्यातील किमतीचा अंदाज. भविष्यात किंमत वाढेल अशी अपेक्षा असल्यास ग्राहक सध्या जास्त खरेदी करतात.
4. किमतीचा आभास. जास्त किंमत म्हणजे चांगला दर्जा असे समजल्याने मागणी वाढते. 5. अज्ञान. ग्राहकांना इतर ठिकाणच्या किमती माहीत नसल्यास ते महागातही खरेदी करतात. 6. सवयी. चहा, तंबाखू इत्यादी वस्तूंमध्ये किंमत वाढली तरी मागणी कमी होत नाही. निष्कर्ष. मागणीचा नियम सामान्य परिस्थितीत खरा ठरतो, परंतु काही अपवादांमध्ये त्याला मर्यादा येतात. 2. मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना. वस्तूची मागणी कोणत्या घटकावर अवलंबून असते हे स्पष्ट करणारे घटक म्हणजे मागणीचे निर्धारक होय. हे घटक मागणीचे स्वरूप व प्रमाण निश्चित करतात. मागणीचे प्रमुख निर्धारक पुढीलप्रमाणे आहे. 1. किंमत. मागणीवर सर्वात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक म्हणजेच किंमत कमी झाल्यास मागणी जास्त, तर किंमत जास्त झाल्यास मागणी कमी. 2 आहे उत्पन्न. सामान्य वस्तू उत्पन्नात वाढ झाली की मागणी वाढते. कनिष्ठ वस्तू उत्पन्नात वाढ झाली की मागणी कमी होते. 3. पर्यायी वस्तूंच्या किमती. एका वस्तूची किंमत वाढली तर तिच्या पर्यायाची मागणी वाढते, उदाहरणार्थ चहा, कॉफी. 4. पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूची किंमत वाढली तर तिच्या पूरक वस्तूंची मागणी कमी होते, उदाहरणार्थ कार, इंधन. 5. वस्तूचे स्वरूप. अत्यावश्यक वस्तूंची मागणी स्थिर असते तर विलासी वस्तूंची मागणी बदलते. 6. लोकसंख्या. लोकसंख्या जास्त झाल्यास बाजार मोठा होतो, त्यामुळे मागणी जास्त होते. 7. भविष्यातील किमतीचा अंदाज. भविष्यात किंमत वाढेल असे वाटल्यास सध्या जास्त खरेदी केली जाते. 8. जाहिरात व विक्री प्रोत्साहन. जाहिराती ग्राहकांना आकर्षित करून मागणी वाढवतात. 9. आवडीनिवडी, सवयी व फॅशन. ग्राहकांच्या पसंतीनुसार मागणी बदलते. नवीन फॅशनमुळे मागणी वाढते. 10. कर रचना. जास्त कर, किंमत वाढ तर मागणी कमी. कमी कर, किंमत कमी तर मागणी वाढ. 11. इतर घटक. नैसर्गिक परिस्थिती, उदाहरणार्थ पाऊस, शेती उत्पादन. तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, सामाजिक परंपरा. निष्कर्ष. मागणी केवळ किमतीवर अवलंबून नसून अनेक आर्थिक, सामाजिक व मानसशास्त्रीय घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे मागणीचे विश्लेषण करताना सर्व निर्धारकांचा विचार करणे आवश्यक आहे.